गोवन पद्धतीची ही खीर करण्यासाठी 1 कप चण्याला भिजवून तिला 2 कप पाण्यामध्ये कुकरला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. एका नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. एका टोपामध्ये साजूक तूप घालून शिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे. नंतर 1 कप भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा आहे. दोन्ही एकत्र शिजवून घ्यायचे आहे. नंतर आवडीनुसार गूळ घालून घ्यायचं आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी 2:1 असं गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे. थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. बघू शकता आपला साबुदाणा आणि डाळ एकजीव झालेली आहेत. आता आपल्याला याच्यात नारळाचं दूध घालायचं आहे. नारळाचं दूध तुम्ही जाड पातळ तुमच्यानुसार घालू शकता. इथे मी एका नारळाचं दूध घालून घेतले. आपली डाळ आणि साबुदाणे शिजलेले आहेत. आता आपण याच्यात केशराचं दूध घातलेलं आहे. 1-2 चमचे वेलची जायफळची पूड घातलेली आहे. आपली ही खीर तयार झालेली आहे. मणगणं आता आपण याच्यात 1 चमचा साजूक तूप घेऊन कडल्यामध्ये काजू बदाम त्याच्यात परतून ते घालून घेऊया. चिमूटभर मीठ घालूया. आपलं मणगणं खाण्यासाठी तयार.